सुतार राहणार मोहोळ. मी एक शेतकरी आहे. माझा गट नंबर आहे 809चा 1. त्या गटात सध्या आमचे शेजारी माने गट नंबर 809चा 11 आणि 10 इथून रस्ता असताना तो माझ्या मळ्यातून किंवा शेतातून ऊस नेण्यासाठी तात्पुरता रस्ता तहसीलदारकडे मागतो विनाकारण त्रास देण्यासाठी. ती माझी फळबाग आहे, माझी झाडं आहेत लिंबूची ह्याची त्याची, आणि जास्तीत जास्त नुकसान होण्याच्या उद्देशाने ते मागत आहे. त्याला पूर्वेकडून त्याची मूळ पारंपरिक जी वहिवाट आहे ते गट नंबर 809चा 10 आणि 11 ह्या 2 गटातून त्याला पक्का डांबरी रस्ता आहे आणि नवीन आणखीन मंजूर झालेला आहे कच्चा त्याचं डांबरीकरण. ज्याचा आता प्रस्ताव नगर परिषदेने दिलेला आहे मागेच. ते आता कार्यवाहीचा आदेश दिलेला आहे. तरी पण जाणून बुजून त्रास देण्यासाठी आमचे शेजारी हे रस्ता मागत आहे. पूर्ण नाव सांग. समोर ज्यांनी रस्ता मागणी केलेला आहे त्यांना पूर्वपार पहिल्या वंशपरेपर्यंत रस्ता आहे का? आहे. बरं, मग त्यांना रस्ता असताना तुमच्या शेतातून ते रस्ता मागतात, त्याचं कारण काय असावं? त्याचं कारण काय, ते जाणून बुजून त्रास देणे, एक नुकसान करणे आणि विनाकारण त्याच गटातनं आणखीन डबल ठिकाणी वाट मागणे, 2 ठिकाणी वाट मागणे, इकडं मागणे इकडं मागणे, त्रास देण्याचे प्रकार सुरू आहेत. बरं, आता तुम्ही मोहोळ पोलीस स्टेशनच्या समोर आहात, तर त्यांनी पोलीस बंदोबस्ताची मागणी केलेली होती. हो. तर आपण आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली काय आहे त्या अर्जात म्हटले? त्या अर्जात आम्ही सांगितले की सदरील तात्पुरता आदेश जो तहसीलदारांनी दिलेला आहे त्याला त्या अर्जाला काही अर्थ नाही आहे का, तर त्याच्यामध्ये जो झाडे तोडणे किंवा असं काही त्यांनी लिहिलेलं नाही वाक्य. इलेक्शनच्या गडबडीमुळे त्यांच्याकडून चुकून तो आदेश पुढे गेलेला आहे आणि माझं म्हणणं आणखीन मी दिलेलं नाही. 1च तारीख फक्त पडली होती आणि नंतर स्थळ पाहणी झाली आणि डायरेक्ट पुन्हा ते पीक काढण्यासाठी म्हणून एक अर्ज दिलेला आहे पोलीस स्टेशनला. त्यांना मी जबाब दिला आणि सत्य परिस्थिती त्यांना सांगितलेली आहे. आता जे आपण निवेदन दिलेलं आहे, तक्रार निवेदन मोहोळ पोलीस स्टेशनला दिलेलं आहे, तर तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तींची काय नाव आहेत? त्यांचं नाव आहे श्री अशोक केराम माने, त्यांचे दुसरे बंधू शिवाजी केराम माने, चंद्रकांत शंकर माने आणि संदीप शंकर माने. आणखीन त्याचे इतर साथीदार आहेत, शेजारी बाकीचे इतर गट ते पण त्यात सामील आहेत. की बाबा इतके 8 ते 10 लोक आहेत. त्यांची सगळ्याची नावं काय तर मला आठवत नाही. तरी ठीक आहे, आता तुम्ही तर निवेदन दिलेलं आहे, तर मोहोळ पोलीस स्टेशन किंवा मोहोळचे तहसीलदार यांनी जर आपल्याला न्याय नाही दिला तर आपली भूमिका काय असेल? तर मी अल्पभूधारक शेतकरी आहे. माझं नुकसान जास्तीत जास्त होऊ नये, झालं तर मी कर्जदार शेतकरी आहे आणि मला आत्मदहनाशिवाय पर्याय राहणार नाही का, तर माझं नुकसान होणार आहे. ते मी भरू शकत नाही. शेती हाच माझा उदरनिर्वाह साधन आहे आणि आम्ही सहकुटुंबासहित आत्मदहन करावं का काय अशा विचारात आहे. नाही दिला तर आम्ही पुढं कायदेशीर मार्गाने आमचा लढा चालू करणार आहे. मोहोळच्या तहसीलदारांना आपली काय विनंती असेल? माझी विनंती त्यांना एवढीच असेल की आपण सर्व पेपरचा पूर्ण अभ्यास करून माझ्या गटातून त्यांना रस्ता नाही मी ते देऊ नये ही माझी त्यांना कळकळीची विनंती राहील. त्यांचा पूर्वंपार जो वहिवाट आहे, त्यांची रस्ता वहिवाटणे, शेती वहिवाटणे, ऊस जाणे, ह्याच्यासाठी पूर्व दिशेला गट नंबर 809च्या 11 आणि 810 आणि 11